महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने आदेशित केल्यानुसार व शासनाला आपण एक पूर्व सूचना देऊन आज 2 तासाचं काम बंद आंदोलन करत आहोत। आज आपण यासाठी आंदोलन करत आहोत की बऱ्याच दिवसापासून आपल्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण शासन दरबारी नेहमीच निवेदन देतो आणि त्यांना इशारा देतो की आम्ही काम बंद करू, आम्ही संपावर जाऊ। त्यावेळेस मीटिंग झाल्यानंतर त्यांनी आपल्याला 150 दिवसाचा कालावधी दिलेला होता, परंतु तो 2 ऑक्टोबर 2025 रोजी तो कालावधी 150 दिवस संपलेले आहेत आणि त्यानंतर आपल्या मागण्या ज्या आहेत, ज्या जिव्हाळ्याच्या मागण्या म्हणजे आपल्या सेवा नियम तयार करणे, परिचारिकांना सेवेत येण्यासाठी काही सेवा नियम असावेत, यासाठी आपण बऱ्याच वर्षापासून आपली मागणी आहे की असे सेवा नियम तयार करण्यात यावेत आणि त्या सेवा नियम सर्वांसाठी सारखे असावेत। ही आपली सगळ्यात मुख्य मागणी आहे। त्यानंतर आपली परिचारिकांची एक जिव्हाळ्याची मागणी आहे की आपला सार्वजनिक आरोग्य विभाग हा ग्रामीण तसेच शहरी विभागात आहे, त्यामुळे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय हे सुद्धा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येतात। तर आपल्या जिल्हा रुग्णालयातील ज्या सिनियर परिचारिका असतात त्या परिचारिकांचे आपले प्रमोशन होतात, तर ते प्रमोशन होऊन आपण इंचार्ज होतो। पण आकृती बंधानुसार आकृती बंध हा नवीन सुधारित तयार न केल्यामुळे 2003 ला जी आपली परिसेविका हे पद आहे आणि ते आपलं अबॉलिश केलेलं आहे, ते पद पुनर्जीवित करण्यात यावं, नवीन सुधारित आकृती बंध तयार करण्यात यावा आणि आकृती बंधानुसार परिचारिकांची नियुक्ती करण्यात यावी। जे आपण 3:1 जनरल व 1:1 ICU अशी परिचारिकाची जी आकृती बंधानुसार असतात, परंतु आपण आता पाहतो जिल्हा रुग्णालयामध्ये आकृती बंध आपल्या जिल्हा रुग्णालयाची बेडची संख्या आहे 320 आणि आपण काम करतोय 500 ते 600 लोकांचं। आजही आपल्याला माता बाल संगोपन रुग्णालय आपलं सुरू झालेलं आहे, परंतु आपण काम किती रुग्णांची आपल्याकडं हे आहे कर्मचारी फक्त 320। तयार व्हावा, 500 लोकांच्या कर्मचारी आपल्याला काम करण्यासाठी मिळावेत, परिचारिकांची संख्या वाढावी, यासाठी आकृती बंध तसेच पदोन्नती ज्या पदोन्नती आहेत, सेवा नियम तयार झाले की पदोन्नती किती वर्षांनी द्यायला पाहिजेत, 25 वर्ष झाले तरी आपल्याला पदोन्नती आपल्या रखडलेल्या असतात, तर त्या पदोन्नती रखडू नये, पदोन्नती आपल्या ज्या त्या वेळेला करण्यात याव्यात, ही एक संघटनेची मुख्य मागणी आहे। अशाच आपण मागण्या घेऊन आज शासनाला एक इशारा म्हणून आपण 2 तासाचं काम बंद आंदोलन केलेलं आहे। जर ह्या 2 तासाच्या काम बंद आंदोलन ने शासनाला काही फरक पडणार नसेल तर आपल्या संघटनेच्या राज्याध्यक्ष माननीय इंदुमती थोरात मॅडम यांनी परत त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही 2 तास फक्त हे तुम्हाला इशारा म्हणून देतोय। जर तुमच्या याच्यावर काही परिणाम नाही झाला तर आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व परिचारिका DMER आणि DHS यामधील सर्व परिचारिका काम बंद आंदोलन पूर्ण म्हणजे आम्ही बेमुदत संपावर जाऊ आणि ते तुम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संप घोषित करू, असं इंदुमती थोरात मॅडमनी शासनाला ठणकावून सांगितलेलं आहे। तसं आपलं प्रसिद्धी पत्रक पण निघालेलं आहे। त्यांच्या आदेशानुसार आज आपण 2 तासाचं काम बंद आंदोलन केलेलं आहे।